मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मोरोपंत ज्योतीला म्हणत असतो की ज्योती, मला तुझं बोलणं हे अतर्क वाटते आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, याच्यामध्ये अतर्क असं काय आहे? मी बरोबर तर म्हणालो ना, की आपल्या लोकांना, आपल्या या समाजाला आपला शत्रू कोण आहे ना तेच कळत नाही. तेव्हा सदाशिव म्हणतो, पण ज्योती, या सगळ्यामध्ये तू आता सगळ्यांनाच एकत्र केलंस ना. हे बोलत असताना तेव्हा ज्योती म्हणतो, अगदी बरोबर, मी सगळ्यांनाच एकत्र केलेलं आहे. सांग ना, आपल्या इथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे? इथे हात लावू नका, तिथे हात लावू नका, अरे असे इथे केले जाते. आणि तिथे तो थॉमस पेन आपल्या पुस्तकामध्ये मानवी अधिकाराबद्दल भरभरून लिहितो, आणि ते सुद्धा समान अधिकाराबद्दल. मग तू मला सांग ना, ह्या गोष्टींचा विचार आपण करायला नको का? थॉमस पेन फक्त वाचून काही होणार नाही आहे, तर तो आचरणातसुद्धा आणला पाहिजे, असं मला वाटतं. आणि आपल्या इथे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य हवंच, आणि म्हणून मी ह्या गोष्टींचा मी सुद्धा धिक्कार करतो. तेव्हा इथे आता त्याचे मित्र सदाशिव आणि मोरोपंत हे स्वतःसुद्धा ब्राह्मणच आहेत. तेव्हा मोरोपंत म्हणतो की तू बरोबर बोलतोस रे ज्योती. तू माझा मित्र म्हणून तुला सांगतो, बाहेरून घरी गेल्यानंतर गेल्या गेल्या मला स्नान केले जाते, तेव्हाच मी इथे तिथे हात लावू शकतो, कारण उगाच शिवाशिव नको ना म्हणून. तेव्हा सदाशिव म्हणतो, माझं काही वेगळं नाही. मला तर माझ्या शाळेची पिशवी बाहेरच्या खुरावड्यामध्येच लपून ठेवावी लागते, कारण तिला कुणाचा हात लागता कामा नये म्हणून. तेव्हा इथे असंच अजून चालू राहिले तर कसं काय होणार? असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत ना. तेव्हा सदाशिव म्हणतो, ही अंकलिपी तुझ्याकडे काय करते रे ज्योती? नाही म्हणजे थॉमस पेन वाचणारा तू अंकलिपी घेऊन काय करतोस? आता काय पुन्हा अबकड गिरवणार की काय तू? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, तसं समज. कसं आहे ना सदाशिव आणि मोरोपंत, मी फक्त थॉमस पेन वाचण्यापुरतं मर्यादित ठेवणारच नाही आहे. थॉमस पेन काय म्हणतो, त्याला ते गळ्यामध्ये गंडे दोरे, हातामध्ये बांधले जाणारे गंडे दोरे, त्याचबरोबर भूत प्रेत याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे तो असं म्हणतो की या गोष्टी मांडल्याच नाही पाहिजे, कारण का त्याला काही अर्थ नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही गोष्ट आपण सुद्धा आचरणात आणली पाहिजे. मी पण ती आणणार आहे. आणि एक बाजूला आपण स्त्रियांना घरची लक्ष्मी समजतो, पण घरामध्ये त्यांना केरसुणी इतका सुद्धा मान देत नाही. एका बाजूला सरस्वती म्हणून पूजा करतो, पण घरामध्ये जे काही अधिकार घेतले जातात, जे काही निर्णय घेतले जातात, त्याच्यामध्ये त्यांचं मतसुद्धा विचारलं जात नाही. आणि इथे त्यांचं शोषणसुद्धा आपण करत असतो. त्यांना इथे स्वतःच्या स्वातंत्र्याप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही. माफ करा, पण तुम्हाला कदाचित राग येईल. ज्यांना आपण भूदेव म्हणतो, त्याच बायकांना आपल्या घरातली दासी समजतात. अरे, कितीतरी महाभागातील लोकांनी आपल्याला वतनदारी मिळावी म्हणून आपल्या बायकांना बाजीरावाकडे पाठवलं. तेव्हा सदाशिव म्हणतो, अरे हो, त्याला तर पैठणी सरदार म्हणतात ना. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की मी या सर्व गोष्टींचा धिक्कार करतो. मला हे मान्यच नाही आहे. म्हणजे इथे स्त्रीला सन्मानाने वागवलंच पाहिजे. तिने सुद्धा तिचा आणि आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला नको का? म्हणून आता थॉमस पेन मी स्वतः अंगीकारणार आहे. त्यामुळेच मी आता सुरुवात माझ्या घरापासून करायची ठरवले. सदाशिव मोरोपंत म्हणतात, तू जो काही निर्णय घेशील ना, त्याच्यामध्ये आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तेव्हा ज्योती म्हणतो, मला माझे मित्र ब्राह्मण म्हणून माझ्याबरोबर नको, तर मला माणूस म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे हवेत, असं ज्योती म्हणतो. तर इथे ज्योती आता घरी आलेला असतो. आले आले आपल्या पुतण्याबरोबर गणूबरोबर खेळायला लागतो. काकी कुठे आहे असं सुद्धा विचारतो. तेव्हा सांगतो की काकू तुझी वाट बघते. तेव्हा तो म्हणतो, हो का, म्हणजे काकूचं मन काही चित्त थाऱ्यावरती नसणार, हो ना. सावित्री येते आणि म्हणते, काय हो, काय चाललंय तुमचं? तेव्हा ज्योती येतो आणि म्हणतो, हे बघ सावित्री, याच्यात काही पुस्तकं आहेत, ती व्यवस्थित सांभाळून ठेव, ठीक आहे ना. तेव्हा सावित्री म्हणते, ठीक आहे, मी जपून ठेवते. तेव्हा ज्योती इथे आता पुन्हा गणूबरोबर खेळायला लागतो.
गणू इथे छान आपल्या आजीबरोबर रमलेला असतो, खेळत असतो आणि त्यानंतर कुरडया करायच्या असतात. तेव्हा इथे आता गहू वगैरे भिजवायला सांगितलेले असतात. ती कामं सुरू असतात पारूची. तेव्हा तिथे भांडी वगैरे घासून सावित्री आलेली असते. तेव्हा गणू काय म्हणतो, मला आहे ना गोष्ट ऐकायची आहे. काकू, तू मला गोष्ट सांग ना. तेव्हा इथे सावित्री म्हणते, गोष्ट ऐकायची आहे तुला? अरे पण मला आता कामं आहेत की नाही, हे बघ मला भांडीसुद्धा लावायची आहेत. तेव्हा इथे गणू म्हणतो, नाही नाही, मला गोष्ट ऐकायची आणि ती पण आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे त्याची आई म्हणत असते, गणू बाळा, अरे असं नको करू, काकूला कामं आहेत की नाही. पण तो ऐकायला तयार नसतो. तेव्हा इथे आता पारू म्हणते की सावित्री जा बाई, तू गोष्ट सांग, बाकीचं सगळं हे मी आवरते, नाही तर तो झोपणार नाही, हट्ट करत राहील. तेवढ्यातच इथे आता पारू रूममध्ये आलेली असते. आल्यावरती बघते तर काय, इथे आता जे राजाराम दादा आहेत ती फुलं एवढी अशी घेऊन बसलेली असतात. तेव्हा पारू म्हणते, काय व ह्या आता आतमध्ये कशाला एवढं घेऊन आलात? तेव्हा राजाराम दादा म्हणतात, अगं काय, लग्न आहे ना, त्यामुळे 5 हार आणि 5 गजरे आपल्याकडून मागितलेले आहेत. गजरे तर तयार आहेत, पण 5 हार बनवायचे होते, तेच बनवायला घेतलेत. तेव्हा ती म्हणते, अहो मग इथे कशाला बसलात, वसरीला बसायचं ना काम करत. तो म्हणतो, आता हाय का, अगं तुझा हात लागल, हातभार लागल म्हणून मी इथे घेऊन आलो, तर तू पण नाही म्हणतेस का? तेव्हा पारू म्हणते, अहो दिवसभर काम करून थकून जाते मी, माझ्याच्याने नाही व्हायचं, सुई हातात मला घ्यावायचीच नाही, डोळ्यावरती बघा किती झोप आहे माझ्या, मला आता झोपायचं आहे. तेव्हा इथे आता लगेच काका म्हणतात, अगं असं काय करतेस तू, हे बघ लवकर लवकर केलं तर आपल्याला उद्यापर्यंत देता येतील ना, तू पण हातभार लाव, हवं तर सावित्रीला सुद्धा तुझ्याबरोबर घे ना. ती म्हणते, घ्या आता. अहो तिला दमते की नाही बिचारी, दिवसभर कामं करत असते ती पण. तेव्हा राजाराम दादा म्हणतात, अगं मग आपल्या ज्योतीला बोलव ना, ज्योतीला हातभार लावायला सांग. ती म्हणते, अहो काय बोलायचं काय तुम्हाला, ते दोघेजण आता संसाराला लागलेत, आपले तात्यासाहेब संसाराला लागलेत. अहो शाळेतनं सुद्धा लवकर घरी येतात आणि सावित्रीसुद्धा लवकर लवकर कामं उरकून आपल्या खोलीमध्ये जाते. इथे आता गणूने तिची गंमतच केली. अहो ती भांडी घासून आल्या आल्या तिला जाऊन बिळगला आणि म्हणाला की गोष्ट सांग म्हणून. मग काय गोष्ट सांगत बसली ना, 1 होता राजा आणि 2 होत्या राण्या. तेव्हा इथे याच्यामुळे तिला काही लवकर जाता आलं नाही. तेव्हा राजाराम दादा म्हणतात की चांगलं आहे, चांगलं आहे, आपल्या ज्योतीच्या हातातून पुस्तक सुटलं आणि संसाराला लागला, चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, सावित्री आवरलं का तुझं सगळं? तेव्हा सावित्री म्हणते, हो आवरलं. तेव्हा इथे ज्योती पाट घेऊन येतो. सावित्री म्हणते, हे काय पाट? तेव्हा ज्योती म्हणतो, आजपासून हा तुझा फळा. ती म्हणते, काय फळा? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हा फळा आणि हे तुझ्यासाठी खडू. चल घे बरं, आत्तापासून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तेव्हा ती खडू हातामध्ये घेते. ज्योती म्हणत असतो, हे बघ, हे तुझ्यासाठी आहे पुस्तक, त्याचं नाव आहे अंकलिपी. ती म्हणते, काय माझ्यासाठी नवीन आणलं? तो म्हणतो, हो तुझ्यासाठी नवीन आणले, याच्यामध्ये सगळे अक्षरं आहेत आणि या अंकलिपीमध्ये आहे ना तुला खूप काही शिकण्यासारखं आहे. एकदा का तुला वाचता आलं ना सावित्री, की तुला सगळं काही समजेल. ती म्हणते, अंकलिपी. ती म्हणते, आधी तुम्ही मला हे पुस्तक वाचून दाखवा ना. तो म्हणतो, आता वाचून दाखवायची वेळ संपली, आता तुला स्वतःला हे सगळं वाचून काढायचं आहे, तेव्हाच तर तुला समजेल ना काय बरोबर काय चूक, हो की नाही. तेव्हा चला सुरू करूया. तो म्हणतो, नाही थांबा. आणि ती म्हणते की आता तुम्ही माझे पती तर आहातच, पण आता माझे गुरु पण आहात ना, मग मला तुमचा आशीर्वाद घेऊ द्या, थांबा पाया पडू द्या. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री या गोष्टी मला नाही आवडत. हे बघ, बायको आपल्यापेक्षा कमी असते, तिने आपल्या पायच पडलं पाहिजे आणि स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव असावा या मताचा मी नाही आहे, त्यामुळे तू पाया पडू नको. ती म्हणते, मी तुमचं बाकी सगळं काही ऐकेन, पण हे ऐकणार नाही, मला तुमच्या पाया पडू द्या. आणि ती आता इथे ज्योतीच्या पाया पडते. ज्योती म्हणतो, ठीक आहे, तू माझ्या पाया पडलीस ना, आता मी तुझ्या पाया पडणार. तो तिच्या पाया पडतो. ती म्हणते, हे काय करताय तुम्ही? ती म्हणते, बाकी तुम्ही सगळं काही बोला, पण हे मला चालणार नाही या, तुम्ही पाया वगैरे पडायचं नाही माझ्या. सावित्रीला रडूच येतं. तेव्हा ज्योती तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, हे बघ सावित्री, स्त्री आणि पुरुष हे दोघे तितकेच महत्त्वाचे असतात गं.
त्यांचं महत्त्व सारखंच आहे. बरं ठीक आहे, आता ये बरं बस इथे आणि हा खडू तुझ्या हातामध्ये घे. तेव्हा सावित्री खडू हातामध्ये घेते आणि त्यानंतर ती ज्योतीला म्हणत असते की आता पुढे काय? ज्योती म्हणतो लिही आता. तिला कळतच नसतं काय लिहायचं आहे ते. ती त्याच्याकडेच बघत राहते. ज्योती तिचा हात पकडतो आणि तो तिला इथे आता फळ्यावरती म्हणजे त्या पाटावरती लिहायला शिकवतो. तिला क, ख आणि ग असं आता लिहायला सांगत असतो. तेव्हा इथे सावित्री त्याच्याकडे बघत असते, लाजत असते, कारण कुणीच सुरुवात केली नाही अशी सुरुवात इथे ज्योतीने केलेली असते. त्यामुळे इथे त्या दोघांचा संसार हा आता पूर्वीच्या टिपिकल कपलसारखा तर मुळीच नसतो. इथे आता ज्योतीने ते केलेलं असतं. त्यावेळेला असा विचार कुणी करूसुद्धा शकत नसतं, कारण का ती विचार करण्याची मुभाच कुणाला नव्हती. तेव्हा इथे ज्योती मात्र त्या सगळ्याच्या पलीकडे असतो, कारण सुरुवात ही आरंभाला झालेली असते. आणि तेव्हा इथे ज्योतीने सावित्रीचा हात पकडून तिला आता लिहायला सांगितलेलं असतं क, ख, ग आणि घ. तेवढ्यातच इथे तो आता गिरवायला सांगत असतो आणि बोलायला सांगत असतो क, ख, ग आणि घ. तसं तसं सावित्री बोलत असते. तेव्हा इथे गणू आता म्हणत असतो मी काकीकडे जाणार, मला गोष्ट ऐकायची आहे. तेव्हा इथे सावित्री आणि ज्योती दोघेही घाबरतात, कारण का सुरुवात जरी केली असली तरीसुद्धा घरातल्या लोकांना ते पटणार नाही, कारण त्यांच्या शिक्षणासाठी इतके आडेवेढे घेण्यात आले होते. तर सावित्रीच्या शिक्षणावेळी काय होईल? भूकंपच येईल. त्यामुळे ही गोष्ट आधी कुणाला सांगायची नसते. तेव्हा इथे ज्योती म्हणतो बरं चल, आता ते सगळं तो काढून टाकतो, पुसून टाकतो आणि म्हणतो आता ग काढ. ग. ती म्हणते ग. ग तर काढलेला असतो पण उलटा. तेव्हा इथे ज्योती म्हणतो हे काय? ती म्हणते बरोबर काढला ना ग. तो म्हणतो बरोबर काढला पण थोडं चुकलं. चल तू आरशामध्ये दाखवतो आणि आरशामध्ये आता फळा उलटा केल्यानंतर तो ग शिधा झालेला असतो. तो म्हणतो बघितलंस तू कसा ग काढलायस ते. तेव्हा सावित्री म्हणते कळलं, चुकलं, मी उलटा ग काढला होता. तेव्हा इथे ग ग म्हणून तो तिला सारखं बोलायला सांगत असतो. ग आणि घ, क, ख, ग आणि घ. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कॉलेजला जायला निघालेला असतो. तेव्हा ज्योती म्हणतो सावित्री मी आता निघतो, पण काल जे काही तुला शिकवले त्याचा सराव करायचा आणि ग ग उलटा काढायचा नाही, तो शिधाच काढायचा. सराव कर या सगळ्याचा. तेव्हा सावित्री म्हणते हो आणि म्हणतो शक्यतो अभ्यास करत असताना सराव करत असताना दरवाजा बंदच कर, नाहीतर कुणीतरी पटकन आतमध्ये येईल. तेव्हा सावित्री म्हणते ठीक आहे. सावित्री इथे स्वयंपाकाला बसते, भाकरी करत असते आणि तेव्हा ती ताटामध्ये पीठ घेते आणि पीठ घेतल्यानंतर त्या पिठाला ती आता पूर्ण सारखं करते थोपटून आणि मग त्याच्यामध्ये अ काढते, एवढा मोठा अ. परत एक सगळं व्यवस्थित करते, त्याच्यामध्ये असा फटाफट आ काढते. आ म्हणजे इथे अभ्यासाला आणि प्रॅक्टिसला सरावाला खूप छान अशी तयारी आणि सुरुवात ही आता सावित्रीने सुद्धा केलेली असते. तिला शिक्षणाची आवड निर्माण झालेली असते आणि खूपच जास्त आनंद होत असतो की आपल्या इथे नवऱ्याने आपल्याला इथे जगावेगळं काहीतरी करायला सांगितलं आहे, जे आत्तापर्यंत कुणीच कुणाला सांगितलं नसेल असं सावित्रीला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये इथे आता सावित्री फळा घेते म्हणजे पाठ घेते, त्याच्यावरती क, ख, ग, घ असं आता लिहून ठेवलेलं असतं आणि क, ख, ग, घ लिहिल्यानंतर ते गिरवत असते आणि ती जोरजोराने ते बोलत असते. त्याच्यानंतरला इथे आता दरवाजा जोरजोरात ठोकला जातो आणि आलेली असते रखमा. रखमाबरोबर सगळेजणच असतात. तेव्हा सावित्री म्हणते अरे देवा, मी इथे अभ्यास करते ही गोष्ट सगळ्यांना कळली की काय. तेव्हा ती लगेचच सगळं पुसून काढते, सगळं पुसून काढते एकदम साफ आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवते. तेव्हा रखमा म्हणते काय ग, कधीपासून आम्ही दरवाजा वाजवतोय, दरवाजा का उघडला नाहीस लवकर. ती म्हणते नाही, माझा डोळा लागला होता ना म्हणून. तेव्हा इथे ती म्हणत असते हो का, आणि काय ग तुझ्या पदराला काय एवढं पांढरं पांढरं लागलंय. तर इथे पदरानेच तिने पाटी फळा सगळं काही पुसून ठेवलेलं असतं. तेव्हा तिथे रखमा त्याचबरोबर गोविंद काका
आणि इथे तिची सासू चिमणाबाई सगळेजण असतात आणि सगळेजण सावित्रीच्या पदराकडे बघत राहतात.